आज आपण इनडायरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथन म्हणजे मी कुणाला तरी बोललेलं वाक्य एकानं दुसऱ्याला बोललेलं वाक्य तिसरा चौथ्याला सांगतोय म्हणजे चाडी करतोय. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे चाडी करणे. थोडक्यात राम सीतेला काहीतरी म्हणतोय आणि मग लक्ष्मण भरतला सांगतोय, असं अप्रत्यक्ष कथन म्हणायचं. रामानं जी गोष्ट सीतेला बोलली तो निरोप पुढं लक्ष्मणानं भरताला सांगितला, तर ते अप्रत्यक्ष कथन केलं म्हणायचं. आता इनडायरेक्ट स्पीच हा एक कठीण प्रकार आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असतो, मुलांना जमत नाही. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा हा भ्रम दूर होईल. काळजीपूर्वक बघा काय इनडायरेक्ट स्पीच म्हणजे. त्याला रिपोर्टेड स्पीच असं पण म्हटलं जातं, त्यालाही अप्रत्यक्ष कथन असं म्हणायचं. आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये मेनली एक लक्षात ठेवा की वाक्याचे 4 प्रकार आहेत आणि जे 4 प्रकार आहेत ते पहिल्यांदा लक्षात घ्या. एक स्टेटमेंट असतं म्हणजे साधं वाक्य असतं किंवा त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हटला तरी चालेल. किंवा याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, वेगवेगळी नाव आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो इंट्रोगेशन, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तिसरा जो प्रकार आहे त्याला तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आणि लास्टचा चौथा जो प्रकार आहे त्याला एकतर ऑर्डर आज्ञार्थी वाक्य म्हणा किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणा. अशा प्रकारे वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. आता या ठिकाणी मी एक वाक्य बघा, हे मी काय सांगायला लागलो यासाठी. समजा वाक्य असं आहे, विनोद said to Rita, comma, I will give you a nice gift on your birthday. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण फुल स्टॉप. आता विनोद रीटाला म्हणतोय, हे वाक्य कसलं आहे बघा पुढं. तर याला कर्ता आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. कर्ता आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, ह्याचा अर्थ हे वाक्य साधं आहे. जर वाक्य साधं असेल तर इथं जोडत असताना वापरणारा शब्द असतो तो दॅट असतो. म्हणजे समजा असं झालं, हे वाक्य तुम्ही आता सोडवताय, विनोद सेड टू आहे, त्याच्याऐवजी टोल्ड असं म्हटलं जातं. विनोद टोल्ड रीटा, विनोद रीटाला म्हणाला. आणि इथं जोडत असताना कशाने जोडायचं आहे, दॅट. समजा हेच वाक्य इंट्रोगेटिव्ह असेल, प्रश्नार्थक असेल. समजा आपण प्रश्नार्थक वाक्य घेऊया इथं म्हणजे कळेल. समजा प्रश्नार्थक वाक्य सेम मी हेच ठेवतो, विनोद सेड टू रीटा असं आलं, किंवा आस्कड पण येईल, इथं सेड टू येईल किंवा आस्कड येईल. विनोद सेड टू रीटा, कॉमा, will you give me a nice gift on my birthday.
प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. आता हे वाक्य कशाने चालू झालंय? सहाय्यकारी क्रियापदाने. जर वाक्य सहाय्यकारी क्रियापदाने चालू झालं किंवा प्रश्नचिन्ह दिसते तुम्हाला, सहाय्यकारी क्रियापदाने जर चालू झालं वाक्य, तर तुम्ही जोडणारे कशानं? इफ न. म्हणजे हे वाक्य जेव्हा सोडवाल तेव्हा तुम्ही असं करणार आहे, विनोद आस्क. आता इथं सेट टू चं रूपांतर कशात करायचं? आस्क. इथं सेट टू न म्हणता विनोद आस्क रीटा, आणि हा जो जोडणारा शब्द आहे इथं तो इफ घ्यायचा. एवढंच फक्त आपण मर्यादित पहिल्यांदा बघूया. प्रश्न दोन प्रकारचे असतात. हा झाला येस नो क्वेश्चन, याचं उत्तर यस किंवा नो येतं. विल यू गिव्ह मी? तुम्हाला देशील अ नाईस गिफ्ट? तर होय म्हणेल किंवा नाही म्हणेल. आता 3 नंबरचं वाक्य मी लिहितोय. हा झाला येस नो क्वेश्चन. आता मी डब्ल्यूएच क्वेश्चन घेतोय. विनोद said to Rita, what will you do on my birthday? प्रश्नचिन्ह. अर्थ बदलत निघालो आपण वाक्यांचे. मुख्य वाक्याच्या अर्थाशी आपला काय संबंध आहे? प्रकार समजू दे. इथं यस नो क्वेश्चन होता म्हणून इफ न जोडलं. आता इथं डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, ह्यात डब्ल्यू आणि एच आहे. तुम्हाला माहित आहे डब्ल्यूएच क्वेश्चन, किंवा पुढे आपण शिकवणार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय. आता हे वाक्य सोडवत असताना कसं होईल? विनोद सेड टू च्या ऐवजी सेट टू च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायला लागेल? आस्क, कारण प्रश्न विचारला जातो. आस्क रीटा. आणि आता हे जोडताना कशाने जोडणार तुम्ही? व्हॉट याच शब्दाने. म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स एक तर इफ न जोडाल किंवा कशाने जोडणार आहे? डब्ल्यूएच न. म्हणजे जो शब्द इथं असेल डब्ल्यूएच चा त्यानं. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या ठिकाणी आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स घेतलं. ए बी सी डी. डी जरी इथं असलं तरी ते ऍक्च्युअली सी चं उदाहरण आहे. असंही होईल, ओपनिंगला होईल. हाऊ नाईस युअर गिफ्ट इज. तुझी गिफ्ट किती नाईस होती. हाऊ नाईस युअर गिफ्ट इज. तुझी गिफ्ट किती छान आहे. कोण म्हणते हे? रीटा. आता उलट घेतलं मी. रीटा सेड. रीटा म्हणाली कुणाला? टू विनोद. रीटा विनोदला म्हणाली. आता हे उद्गारवाचक चिन्हावर कळतंय की वाक्य उद्गारवाचक आहे. मग उद्गारवाचक वाक्य सुद्धा कशाने जोडलं जातं? दॅटनच. उद्गारवाचक वाक्य आणि साधं वाक्य दॅटन. मग फरक काय? आता बोललेलं वाक्य आधी आले तरी काही गोंधळाची गरज नाही तुम्हाला. तुम्ही स्टार्ट करत असताना कसं करणार? रीटा सेड टू च टोल्ड घ्या किंवा एक्सक्लेम्ड घ्या. रीटा एक्सक्लेम्ड केलं, रीटानं उद्गारलं. रीटा एक्सक्लेम्ड विनोद म्हणा, गरज नाही. रीटा टोल्ड विनोद म्हटला तरी चुकीचं नाही. रीटा एक्सक्लेम्ड विनोद आणि मग तुम्ही जोडलं कशानं? दॅटनं. आता इथं ब्लॅकबोर्डवर बसत नाही आपण. ऑर्डर किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे ते हे वाक्य पुसल्यानंतर घेऊया. तर इथं मी सांगून ठेवेन तुम्हाला की इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे मात्र कशाने जोडलं जातं? टीओ टू न. इथं जोडायचा जो शब्द आहे आज्ञार्थी वाक्यात तो टीओ टू नसतो. आता मग इथंपर्यंत कळलं तुम्हाला. वाक्य ओळखतायत. प्रश्नार्थक वाक्य प्रश्नचिन्हावर कळते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेटरीला उद्गारवाचक चिन्ह असते ते कळते. मग साध्या वाक्यात आणि ऑर्डर मध्ये काय फरक आहे? तर ऑर्डरला कर्ता नसतो. ऑर्डरचं वाक्य आपण बघणार आहे नंतर. ऑर्डरला कर्ता नसतोय. पण असर्टिव्ह सेंटेन्सला विधानार्थी वाक्याला कर्ता असतो.
आता आपण इथं ब्लॅकबोर्डला इथं जागा ठेवलेली आहे, त्याचं कारण रूल आपल्याला माहित पाहिजेत. आता काय रूल आहेत, तर पहिला रूल नेहमी लक्षात ठेवा की जर क्रियापदाचं समजा वाक्यात हेल्पिंग व्हर्ब आलं, HV लिहितो मी, हेल्पिंग व्हर्ब आलं तर त्याचा पास्ट फॉर्म घ्यायचा. हेल्पिंग व्हर्ब आलं तर त्याचा पास्ट फॉर्म घ्यायचा. म्हणजे काय करायचं बघा, समजा इथं कॅन आलं तर तुम्हाला काय घ्यायचंय, कुड. कॅन आलं तर काय घेताय, कुड. विल आलं तर काय घेणार, वुड. शाल आलं, शुड. असं एमिजार आलं, वॉज वेअर घ्यायचं. हॅव किंवा हॅज आलं तर हॅड घ्यायचं, पास्ट फॉर्म घ्यायचं. आता इथं मी तुम्हाला फार तर ते पहिल्या वाक्यात करून दाखवतो, पण आधी नियम समजावून घेऊया चारी पण, मग आपण ते बघूया. हेल्पिंग व्हर्ब आलं तर त्याचा पास्ट फॉर्म घ्यायचा, भूतकाळी रूप घ्यायचं. समजा दुसरा नियम, हेल्पिंग व्हर्ब नाही, व्हर्बच आलं तर व्हर्ब फर्स्ट फॉर्म आला पहिला, तर तुम्ही व्हर्बचा सेकंड फॉर्म करताय. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर तुम्ही किती रूप घेणार आहे, दुसरं. आता समजा इथं मी तुम्हाला सांगतो, हे जसं एक्झाम्पल आहे तसंच इथं एक्झाम्पल आपण घेऊया. क्रियापदाचं पहिलं रूप कुठलाही शब्द घेतला असेल, समजा गिव आलं तर तुम्हाला काय करावं लागेल, गिव. सहाय्यकारी क्रियापद आलं तर त्याचं दुसरं रूप करताय. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर पुढचे रूल लागू आहेत, अन्यथा नाही. समजा सहाय्यकारी क्रियापद नाही, हेल्पिंग व्हर्ब नाही, तर मग हा रूल झाला, क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर दुसरं करायचं. पुढं 3, समजा दुसरं रूप आलं क्रियापदाचं तर हॅड आणि V3 घ्यायचं, हॅड आणि तिसरं रूप घ्यायचं. बघा, पहिलं रूप आलं तर दुसरं घेताय. समजा त्या वाक्यातच दुसरं रूप आलं तर काय करताय तुम्ही, हॅड आणि तिसरं रूप घेताय. आता तुम्हाला टेन्स माहित आहे, त्यामुळे सिंपल प्रेझेंट आला तर सिंपल पास्ट करायचा, असा त्याचा अर्थ. सिंपल पास्ट आला तर पास्ट परफेक्ट करायचं, हॅड आणि तिसरं म्हणजे. आणि आता ठीक आहे, ह्याचं एक उदाहरण आपण बघितलं समजा, तर आपल्याला सांगता येईल. समजा असं झालं की कुठले, आता समजा इथं गेव आलं तर तुम्ही केलेल्या वाक्यात काय पाहिजे, हॅड गिव्हन. आणि 4 नंबरचा जो रूल आहे तो इथे मी मांडतोय. समजा वाक्यात वॉज किंवा वेअर आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, म्हणजे काय आलो, वॉज किंवा वेअर आयएनजी म्हणजे वॉज किंवा वेअर आयएनजी आलं म्हणजे काय आलं, पास्ट कंटिन्युअस टेन्स आला तर हॅड बीन आणि अधिक फी आयएनजी करायचं. म्हणजे वॉज वेअर आणि आयएनजी असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हॅड बीन आयएनजी. आता या ठिकाणी ते पहिलं दिलेलं वाक्य मी थोडं पुसतोय, नंतर मांडेन मी ते, कारण इथं रूल आधी बसला पाहिजे. आता या ठिकाणी असं झालं, उदाहरण समजा असं घेतलं तुम्ही, इथं काय घेताय, वॉज गिव्हिंग असं आहे, वॉज गिव्हिंग. तर तुम्हाला काय करावं लागेल, हॅड बीन गिव्हिंग. इथे इंडायरेक्ट स्पीचचे नियमच संपले. 4 गोष्टी कळाली की बस. परत एकदा ऐका, वाक्यात समजा सहाय्यकारी क्रियापद आहे तर दुसरं रूप करायचं. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग क्रियापद येणार. एक तर पहिलं रूप येईल, पहिलं आलं तर तुम्ही दुसरं रूप करताय. जर दुसरं रूप आलं तर हॅड आणि तिसरं करताय. आणि जर वॉज वेअर आयएनजी आलं
तर तुम्ही हॅड बीन आयएनजी करताय, हे मुख्य रूल. आता हे जे वाक्य इथं आपण पुसलं होतं, आता इथं मी जरा छोटं वाक्य घेतो किंवा हे आपण रफ करून खाली दुसरं वाक्य घेऊ शकतोय, एवढ्या जागेत बसेल, कारण हे नियम तुमच्या समोर पाहिजेत. किंवा ही सगळीच वाक्य मला पुसायला लागतील, कारण तुम्हाला आणखीन काही गोष्टी मला सांगायच्या आहेत आणि मग आपण तिकडं जावं लागेल. हे वरचं वाक्याचे प्रकार समजून सांगायला ती वाक्य मी मांडली होती. मग इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला आणखी काय कळायला पाहिजे, तर तुम्हाला हा चार्ट माहित पाहिजे. आय, वी, यू, आय, वी, यू. हे शिकलाय कधीतरी? प्रथम पुरुष शिकलाय की नाही? हे प्रथम पुरुष एक वचन, प्रथम पुरुष अनेक वचन. आय, वी, यू, ही, सी. इटचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये काही संबंध नाही. ही, सी, इट आणि दे असतं, पण मी इट लिहित नाही, कारण इटचा आणि इनडायरेक्ट स्पीचचा तसा काही संबंध नाही. मग आता इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय? अप्रत्यक्ष कथन हे ते सगळं झालं, पण खऱ्या अर्थानं हे आहे की प्रथम किंवा द्वितीय पुरुष आलाच तर त्याचं तृतीय पुरुषात रूपांतर करणे. समजा प्रथम पुरुष आला, आय आला, तर आय आलं तर एक तर आय या शब्दाचं तुम्ही ही तरी करणार, बोलत पुरुष असेल तर ही होणार, बोलत स्त्री असेल तर सी होणार. वी आलं तर दे होणार. समजा आय न येता मी आलं, मी, मला, तर आपण जरा हे तुम्हाला दिसण्यासाठी मी जागा सरकवतो ह्याची. आय, वी इकडे घेतो मी, यू आणि इकडे आपण दे घेऊया. आता काय बघतोय आपण? जर आय आलं तर तुम्ही ही किंवा सी करणार, जर वी आलं तर तुम्ही दे करणार. पण मी आलं, मला, तर मीच काय होणार आहे? एक तर हिम होणार, पुरुष असेल तर, मीच पुरुष असेल तर हिम होईल आणि स्त्री असेल तर काय होईल? हर. वीच्या ऐवजी अस आलं, आम्हाला, तर देची द्वितीय तुम्हाला काय घ्यायला लागेल? देम. हिच हिम घेताय, आयचं मी आलं तर हिच हिम घेताय, सीचं हर घेताय, वीचं अस आलं तर देम घेताय. परत बघा काय केलंय? आयचं ही किंवा सी होणार, वीचं दे होणार, पण समजा मी आलं आईच्या ऐवजी तर हिम किंवा हर घ्यावं लागेल, अस आलं तर देम घ्यावं लागेल. आता हे यू एक वचनी आहे, यू अनेक वचनी आहे, पण यू इथं आपण म्हणूया असं की यू कर्ता म्हणून जर आला वाक्याचा, यू दोन प्रकारे असते यू. एक तर ते वाक्याचा कर्ता म्हणून येतं किंवा ते वाक्याचं कर्म म्हणून येतं. पहिला येते वाक्याचा कर्ता, इथं मी कर्ता असं लिहितो फार तर, पण राहू दे ते तुम्ही लक्षात ठेवा. यू जर कर्ता म्हणून आला तर हे कर्ते घ्यायचे, ही एक तर ही किंवा सी किंवा दे. यू जर कर्ता म्हणून आला तर ही, सी किंवा दे, ही, सी किंवा दे होणार. तेच यू जर कर्म म्हणून आलं तर हिम, हर किंवा देम, हिम, हर किंवा देम. म्हणजे हे तुम्हाला माहित झालं की अर्धी लढाई जिंकली. मग आणखीन वाक्यात कोण येईल? काय इतर किरकोळ काही शब्द येतील, काही वेळेस युवर येईल वाक्यात, तुझा, तुझी, तुझे. तुम्हाला चाळी करून सांगताना त्याचा, तिचे किंवा त्यांचे असं म्हणायला लागेल. समजा आवर आलं, आमचं, तर तुम्हाला काय करायला लागेल? देअर, त्यांचं. किंवा माय आलं, माझं, तर कोण बोलतंय त्यानुसार त्याचं किंवा तिचं. अशी काही ठराविक
शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. ते हळूहळू प्रॅक्टिस नव्हतील, कारण मेन गोष्ट तुम्हाला कळणं हे महत्वाचं आहे. किंवा असे काही शब्द येतील टुडे, आज, तर तुम्हाला दॅट डे असं करायला लागेल, त्या दिवशी. किंवा टुमारो येईल, उद्या. आता टुमारो आलं उद्या, तर द नेक्स्ट डे असं घ्या. त्याच्यानंतर टुडे, टुमारो, एस्टरडे आलं, काल, तर द लास्ट डे घ्या. आता इथं द लास्ट डे घेतलं चालतंय, किंवा द प्रिव्हियस डे म्हटलं तरी चालेल, किंवा द डे बिफोर असं म्हटलं तरी चालते. 3 आहे तिथं एस्टरडेला, काही घ्या. द लास्ट डे, द डे बिफोर, द प्रिव्हियस डे. आता एवढेच आहेत का? नाही आहेत. जसं की धिस आलं तर त्याचं रूपांतर दॅट मध्ये होतं. हिअर आलं इकडं, तर त्याचं रूपांतर देअर, तिकडं करतो. नाऊ येण्याची शक्यता आहे आत्ता, त्याचं देन, नंतर होतं. असे काही शब्द आहेत, पण ते प्रॅक्टिसनं तुमच्या लक्षात येऊ शकतात, काही डाऊट नाही. आता याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण मला तुम्हाला वाक्यात हे पटवून सांगायचं आहे. ह्यातला काही भाग मी पुसेल आणि तुम्हाला एक एक वाक्य मी पहिल्यांदा पटवून सांगेन, आणि मग पुढच्या भागात आपण आणखी जादा वाक्य बघू. आता हे सगळे रूल्स ब्लॅकबोर्डवर आहेत, कारण काही मी यातलं शब्द पुसणार आहे, म्हणजे तुम्हाला वाक्य मला मांडायला जागा पाहिजे. तर ठीक आहे, मी हा खालचा भाग आहे तो पुसतोय. आणि इथं आपण एक एक वाक्य मांडूया. समजा आपण पहिलं वाक्य घेतलं, कुठलंही घ्या, ते मगाचच घेतलं पाहिजे असं काही नाही. राहुल सेड टू जया. राहुल जयाला म्हणाला. काय म्हणतोय? आय विल हेल्प यू. मी तुला हेल्प करेन. आय विल हेल्प यू इन एनी डिफिकल्टी. कुठलीही डिफिकल्टी आली, कुठलीही अडचण आली तर मी तुला मदत करेन. आता हे वाक्य साधं आहे, कळालंय तुम्हाला, कारण स्टार्ट करत्यानं झालेलं आहे वाक्यात. मग तुम्ही काय केलं? राहुल सेड टू आलं तर काय घ्यायला सांगितलं इथं आपण? सेड टू आलं तर टोल्ड घ्यायचंय, साधं वाक्य आहे. राहुल सेड टू जया. आता हे जोडणार कशानं? तर वाक्य साधा असेल तर तुम्ही बघितलं की कशानं जोडायचं आहे? दॅटनं. मग इथं मी वाक्य कशानं जोडलं? दॅटनं. राहुल टोल्ड जया. आता पुढे काय चेंज करायचंय बघा. आय आले. आता आयचं एक तर ही किंवा सी होणार आहे. राहुल जयाला म्हणतोय की मी, म्हणजे हा शब्द राहुलसाठी. मग आय जर पुरुषासाठी असेल तर काय घ्यायला लागेल? ही. आणि आता तुमच्या लक्षात येईल इथं हे 4 नियम मी काय ठेवले. तर इथं विल हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. जर का सहाय्यकारी क्रियापद आलं तर हे पहिल्याच गटात वाक्य घेतं. मग तिथं विल आले तर त्या विलचं मी काय करेन? वुड. त्या विलचं मी काय करेन? वुड. आणि मी आता त्या क्रियापदाला हात पण लावणार नाही. ही वुड हेल्प आहे तसं राहील. पुढं यू आले. आता यूचं काय करणार? हा आय करताय, यू वाक्याचा करता नाही, यू कर्म आहे. इथं चेंज द वॉइस मध्ये बघितलं तुम्ही, काय किंवा कोणाला प्रश्न विचारला क्रियापदाला, कोणाला मदत केली? तुला. यू हे कर्म आहे. मग कर्म असेल तर, करता असेल तर तुम्ही ही सी दे घेतलं असतं. आता कर्म आहे, हिम हर किंवा देम घ्यावं लागेल. यू शब्द आलाय कोणासाठी? राहुल जयाला म्हणतोय यू, तू. म्हणजे हा शब्द जयासाठी आलाय, स्त्रीसाठी आलाय. मग तुम्ही त्यासाठी काय घेणार? हर. यू साठी काय घेणार? हर. आणि मग पुढचं इन एनी डिफिकल्टी. फुल स्टॉप. अवतरण चिन्ह राहत नाहीत. इतकं सोपं असतं, काही अवघड नाही.
आता मी ह्याच वाक्यात एक थोडा चेंज करतो, दुसरा नियम तुम्हाला सांगायला. समजा मी फक्त ह्यातलं हेल्प काढलं, विल काढलं, यातलं मी काय काढलं, विल काढलं फक्त, तर काय होईल बघा. हे कळेल तुम्हाला, राहुल टोल्ड जया दॅट न जोडायचं, हे कळलं. हे वाक्य साधं आहे. आय हेल्प यू असं वाक्य, यात विल नाही. तर तुम्ही काय करणार, आयचं हीच घेणार, पण आता दुसऱ्या नियमात गेलो, क्रियापदाचं पहिलं रूप आलंय आता हेल्प. तर ही फक्त हेल्पचं काय व्हायला लागेल, हेल्प झालं तुमचं वाक्य. पुन्हा यूचं हीच, यूचं हरच होणार आणि पुढचं वाक्य आहे तसंच राहणार. फक्त हेल्पचं रूपांतर कशात झालं, हेल्प. सहाय्यकारी क्रियापद मागाच्या वाक्यात होतं विल, त्यामध्ये उड घेतलं होतं तुम्ही. सहाय्यकारी क्रियापद नसेल, क्रियापद आलं, तर तुम्ही काय केलं, त्याचं हेल्पचं रूपांतर कशात केलं, हेल्प मध्ये. पुढं आता पुन्हा आपण बदल असा करतोय की वाक्यातच हेल्प आलं, आय हेल्प यू असं वाक्यात झालं. आता काय करणार, आता हे दुसऱ्या नियमात गेलं म्हणायचं, फीड टू आलंय, मग इथं सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही. मग आता दुसऱ्या नियमात गेलं, मग काय करणार, दुसरं रूप असेल तर मी तुम्हाला सांगितलं हॅड, आणि तिसरं घ्यायचं हेल्प, 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 हॅड हेल्प. पुढं काही चेंज नाही, कारण हे चेंजेस कळाले तुम्हाला. आता आपण बघूया की चौथ्या नियमात गेल्यानंतर काय, वॉज वेअर आयएनजी आलं समजा, तर काय करायला पाहिजे. आता या ठिकाणी मी परत पुसतोय आणि वाक्यात असं घेतोय, वाक्यात असं घेतोय मी बदल, आय वॉज हेल्पिंग, वॉज आयएनजी घेतलं मी, आय वॉज हेल्पिंग. आता या ठिकाणी मेजर बदल काय केलाय मी, वॉज वेअर आणि आयएनजी घेतलं, म्हणजे ह्या नियमात गेलं. आता वॉज वेअर आयएनजी आले, ते आयचं ही झालं, हे कळालं सगळं. बाकी वॉज वेअर आयएनजी आलं तर तुम्हाला काय करायला लागेल, हॅड बीन आणि मग हेल्पिंग, हॅड बीन आणि काय घ्यायला लागेल, हेल्पिंग. इथे इंडायरेक्ट स्पीच संपला. हे 4 रूल कळाले की इंडायरेक्ट स्पीच संपला. राहता राहिला वाक्य बघायचं. हे साधं एक साधंच वाक्य घेतलं आणि मी 4 रूल मध्ये दाखवलं तुम्हाला. चला प्रश्नार्थक वाक्य घेऊया, काय होतंय बघूया. आता समजा आपण असं घेतलं, वाक्य कुठलंही घ्या, काय प्रश्न नाही. द किंग आस्क्ड, राजानं विचारलं. द किंग आस्क्ड पीपल, राजानं लोकांना विचारलं, त्याच्या प्रजेला विचारलं. व्हाय आर यू सो सॉरोफुल, लोक दुःखी होते. राजाने विचारलं की तुम्ही इतके सॉरोफुल का आहात, इतके दुःखी का आहात. सॉरी, व्हाय आर यू सो सॉरोफुल आणि प्रश्नचिन्ह. तुम्ही इतके दुःखी का आहात असं राजाने प्रश्न विचारला. आता इथं एक वचन ठेवले मी, इकडे अनेक वचन केले, एक जण अनेकांना बोलतोय. आता तुमचं उत्तर कसं होईल मग, द किंग आस्क्ड. आता इथं आस्क्ड झालंय, काय प्रश्नच येत नाही. राजानं प्रश्न विचारलाय, पीपल, राजानं लोकांना प्रश्न विचारलाय. आता मी मुद्दाम वेगळा खडू वापरतोय. हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे तर त्यानंच जोडावं लागेल. डब्ल्यूएच क्वेश्चन आहे तर डब्ल्यूएच नच जोडायचं, व्हायचं व्हायनच जोडलं. आणि फक्त आर यू असं वाक्य नसतं, वाक्य असतं यू आर. तुम्हाला सरळ करून घ्यायला आलं पाहिजे. आर यूचं सरळ वाक्य करायचं, यू आर सो सॉरोफुल. आता हे आर इथं नाही तर इथं असं समजायचं आणि सोडवायला सुरू करायचं. आता इथं यू आहे असं पहिल्यांदा म्हणायचं, यू आर सो सॉरोफुल. यू करताय, आर सहाय्यकारी क्रियापद आहे, मग यू करता जर असेल तर यू शब्द कुणासाठी आलाय, लोकांच्यासाठी आलाय. यू करताय आणि लोकांच्यासाठी म्हणजे अनेकांच्यासाठी आलाय, तर ही नाही येणार, सी येणार नाही, तर कोण येणार, दे. फाय दे
आता इथं आर आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आले पहिल्या नियमात. आर आलं, एमिज आर आलं तर त्याचं रूपांतर वॉज किंवा वेअर मध्ये होईल. तर देचं रूपांतर कशात झालं? आरचं रूपांतर कशात झालं? वेअर. दे वेअर असतं, दे वॉज नसतं. व्हाय दे वेअर सो सॉरोफुल. व्हाय दे वेअर सो सॉरोफुल. समाप्त. काही फरक नाही. मेजर रूल मध्ये फरक होणार नाही. आता थोडं ह्याच वाक्यात मी थोडं थोडं बदलून देत जाईल तुम्हाला. समजा इथून पुढचं वाक्य आपण पुसूया. आणि चेंज करूया. द किंग आस्क्ड पीपल. राजानं लोकांना विचारलं. आय पनिश यू. मी तुम्हाला शिक्षा करेन. इफ यू डोंट हेल्प मी. जर तुम्ही मला मदत नाही केली. हे साधं वाक्य मी सॉरी आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बघायचं आहे. प्रश्नार्थक वाक्य बघताना आपल्याला काय करूया? आता समजा प्रश्न बदलूया. व्हायच्या ऐवजी आपण काय करूया? येस नो क्वेश्चन घेऊया. आर यू रेडी टू डाय फॉर मी? आर यू रेडी टू डाय फॉर मी? तुम्ही माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहात का? राजाला लोकांना विचार. आता आपल्याला काय होईल इथं? आता हा येस नो क्वेश्चन आहे, आर न चालू झालाय, तर तुम्हाला जोडताना कशाने जोडायला लागेल? इफ न. आता फक्त इफ न कधी जोडतात हे शिकायचं. आता हे परत वाक्य साधं घ्यायचं. यू आर असं आहे समजायचं. यू आर रेडी. तर आपल्याला यूच काय करता येईल? यू करताय तर ही सी किंवा दे. परत यू शब्द लोकांच्यासाठी म्हणजे अनेक वचन झालं. यूच काय झालं? दे. आणि इथं वॉज किंवा वेअर तर वेअरच येईल. एमिजारचं रूपांतर पहिल्या गटात जाईल वाक्य. एमिजार आले तर आपल्याला वॉज वेअर करायला लागेल कारण सहाय्यकारी क्रियापद आहे ती. इफ दे वेअर रेडी टू डाय फॉर मी. आता मी शब्द कोणासाठी आहे? मला, असं राजा म्हणतोय. मी आलं तर हिम किंवा हर होणार. आता राजा पुरुष आहे म्हटल्यावर काय घेणार तुम्ही? मीच काय घेणार? हिम. म्हणजे आता आपण प्रश्नार्थक वाक्य डब्ल्यूएच क्वेश्चन जर आला तर काय करायचं मगाशी बघितलं. आणि यस नो क्वेश्चन आला तर इफ न कसं जोडायचं बघितलं. तर मेन रूल्स मध्ये तुम्ही चेंजेस काही करायची गरज नाही किंवा ह्यात पण काही चेंजेस असणार नाही. वाक्य कुठलंही येऊ दे, प्रश्नार्थक येऊ दे, साधं येऊ दे, काही फरक होणार नाही. आता पुढल्या ह्याच्यात आपण प्रकारामध्ये आपण जेव्हा पुढचा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि ऑर्डर किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स आलं तर काय करायचं आहे हे आपण बघूया. धन्यवाद.